चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत। बहिणींनो, तुम्हाला नुकतेच एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळाले। हे 1500 रुपये मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची। अखेर मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये सुरू झाला आजपासून आणि 6000 रुपये देखील। बघा, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी। तर बहिणींनो, डायरेक्ट 3000 रुपये मे महिन्याचा हप्ता, डायरेक्ट 3000 रुपये। तुमचं जे पण खातं असू द्या त्या खात्यात डायरेक्ट 3000 रुपये। सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी, आनंदाची अपडेट आहे। आणि तसेच आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ताज्या बातम्या, ज्या मोठ्या बातम्या आहेत त्या बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। चला सर्व माहिती बघूया आपण। तर लाडक्या बहिणींनो, बघा, एप्रिलचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। आता मे महिन्याचे 3000 रुपये सुरू। आता तुम्ही म्हणाल की पैसे तर 1500 रुपये दर महिन्याला येतात, मग 3000 रुपये सर तुम्ही कसे सांगत आहात? बघा, काही बहिणींना 3000 रुपये येणे सुरू आणि काही बहिणींना 1500 रुपये। आता हे 3000 रुपये कोणत्या बहिणींना भेटणार आहे त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत। त्याबद्दल सर्व सांगतो तुम्हाला। व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, फक्त काहीच टेन्शन घेऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व माहिती तुम्हाला मी देतो। आता चला सर्व माहिती आपण जाणून घेऊया। हे बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। 2100 नाही तर या महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3000 रुपये। बघा, 3000 रुपये भेटणार आहेत बहिणींनो। 2100 रुपये संदर्भात अजून काही निर्णय झालेला नाही आणि 2100 रुपये संदर्भात जो निर्णय आहे, दर महिन्याला तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये सरकार देईल। परंतु आता सध्या तरी ते पॉसिबल नाही, पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये महिना मिळणार आहे। बघा, आता या महिलांना मिळणार 3000 रुपये। बघा, खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल 2025चा हप्ता 2 मे रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। यामुळे आता पात्र महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। दरम्यान काही पात्र महिलांनी मे 2025च्या हप्त्यासोबत 3000 रुपये मिळू शकतात। बघा, आता नुकतेच तुम्हाला 2 मे रोजी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर? 1500 रुपये तुम्हाला 2 मे रोजी मिळालेले आहेत। आणि जे 2 मे रोजी तुम्हाला पैसे मिळाले ते पैसे होते एप्रिल महिन्याचे। ओके, चला आता पुढे बघा महत्त्वाची अपडेट, सर्व माहिती बघा त्या संदर्भात। तर पहा, तुम्हाला जे पैसे 2 मे रोजी मिळाले ते पैसे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये होते। मे महिन्याचा हप्ता तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत। आता मे महिन्याचे जे पैसे आहेत ते 3000 रुपये काही बहिणींना मिळणार आहेत। बघा, त्याबद्दल माहिती बघा आता। तर बघा, सध्या लाडकी बहीण योजना, हे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। तथापि काही महिलांना तांत्रिक समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे अद्याप एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही। काही बहिणींना एप्रिलचा हप्ता 1500 रुपये आले नाहीत। यामुळे आता या संबंधित महिलांना एप्रिल आणि मे दोन्ही जे हप्ते आहेत ते सोबतच दिले जातील असा दावा केला जात आहे। म्हणजेच ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे एप्रिलचा लाभ मिळालेला नाही त्यांना एप्रिल आणि मे अशा 2 महिन्याचे 3000 रुपये मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता आहे। बघा बहिणींनो, माहिती कशी आहे नीटपणे समजून घ्या। तुम्हाला जरी एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर एप्रिल महिन्याचे पैसे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला टोटल 3000 रुपये मिळतील। मग कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत? ज्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना एप्रिलचा महिना आणि मे महिन्याचा हप्ता असे 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील। आणि ज्यांना एप्रिलचे 1500 रुपये आलेले आहेत त्यांना मे महिन्याचे मग 1500 रुपयेच मिळतील। आलं तुमच्या लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली, पुढे बघा आता बघा, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल जी माहिती आहे बघा, आता त्या संदर्भात खुशखबर बघा आता तुम्ही।
तर बघा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे बघा. एप्रिलचा हप्ता 2 मे रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला. यामुळे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र सरकारच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच जमा होण्याची दाट शक्यता आहे. या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय. त्यामुळे आता मे महिन्याचा लाभ 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहील. बघा, तर लाडक्या बहिणींनो सर्व माहिती तुम्हाला मिळाली. तर बघा, जो काही हप्ता आहे ना बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता तो तुम्हाला मिळणार आहे, मे महिन्यातच मिळणार आहे. जवळपास 20 मेपर्यंत हप्ता तुम्हाला मिळू शकतो. अशी काही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु 20 मेपर्यंत 100% सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे येऊन जातील. अजून काही पैसे सुरू झाले नाहीत बहिणींनो, परंतु 20 मेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? तर ही होती सर्वात मोठी अपडेट. तर आता ही अपडेट तर तुम्हाला समजली. आता आपण आजच्या ज्या काही ताज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या बघणार आहोत. कामाच्या अपडेट आहेत, ताज्या बातम्या, त्या बातम्या बघा. तसेच आपण अजून महत्त्वाच्या अपडेट यामध्ये बघणार आहोत. ताज्या बातम्या असो, हे 6,000 रुपये संदर्भात काय भानगड आहे ते पण सांगतो. तसेच आजच्या सर्व बातम्या शेतकरी बंधूंसाठी किंवा हवामान संदर्भात बातम्या असो, आज रोजी आलेल्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, त्या ताज्या बातम्या पण बघून जा. काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आजचा. तर यामध्ये तुम्हाला सर्व एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी देऊन टाकतो. व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, एवढा तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. तर मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झाला नाही बहिणींनो. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 20 मेपर्यंत मे महिन्याचा हप्त्याचे जे पैसे आहेत 20 मेपर्यंत तुमच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये येऊन जातील. ज्यांना एप्रिलचे 1,500 रुपये आले नाहीत त्यांना एप्रिलचे पण 1,500 आणि मे महिन्याचे पण 1,500 असे 3,000 रुपये त्यांना मिळतील. आलं लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली. आता पुढील ताज्या बातम्या बघा. चला, पहिली ताजी बातमी तुम्ही बघू शकता. खुशखबर आहे, मान्सून अरबी समुद्रात दाखल. या दिवशी दाखल होणार केरळमध्ये. महाराष्ट्रात कधी? बघा, शेतकरी आणि उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी तर थोडी ते प्रिंट मिस्टेक झालेली आहे. हे बघा, शेतकरी बंधू आणि नागरिक हे उष्णतेमुळे हैराण झालेले आहेत असं आहे. ते काय आहे ते बघा, शेतकरी बंधू आणि नागरिक उष्णतेमुळे हैराण झालेले आहेत. आनंदाची बातमी आता शेतकरी बंधूंसाठी पण आहे आणि नागरिकांसाठी पण आहे. बघा, मान्सून अंदमानातून आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास असा सुरू राहिला तर केरळमध्ये 27 मे ते 1 जून दरम्यान दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. बघा, आता महाराष्ट्रात साधारण 5 जूनला दाखल होईल आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात व्यापण्याची शक्यता आहे. बघा, तर जो काही पाऊस आहे तो सांगितलं जात आहे 5 जूनपर्यंत. 5 जूनला जो पाऊस आहे तो दाखल होईल महाराष्ट्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात 5 जून आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल. आणि ही जी काही माहिती आहे ती हवामान खात्याकडून देण्यात येत आहे. बघा, दरम्यान मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. बघा, आता पावसाचं संपूर्ण सर्वीकडे जे काही वातावरण ते बनलेलं आहे आणि आता कोणत्याही क्षणी पाऊस येत आहे आणि तुम्ही बघतच आहात वातावरण तसं झालेलं आहे पावसाचं. ठीक आहे, ही बातमी जी आहे पहिली बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 2 आहे. PM किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे समोर. बघा, लोकांना येणार नाही जूनचा हप्ता. बघा, या लोकांना येणार नाही जूनचा हप्ता. बघा, समजून घ्या, समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी सरकारने मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. लाखो लोक सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आहेत. ओके, तर आर्थिक लाभाव्यतिरिक्त या योजनांमध्ये लाभार्थ्यांना इतर अनेक प्रकारचे फायदे देण्याची तरतूद आहे. या क्रमातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेचा 20वा हप्ता कधी येईल याची चर्चा
सुरू झाली आहे। बघा ई KYC महत्त्वाची, ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते। त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। बघा हे 6,000 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते आणि ही आर्थिक मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळते दरवर्षी। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 6,000 रुपये पण मिळणार, तर ते 6,000 जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतात PM किसान योजनेमार्फत। आलं तुमच्या लक्षात? तर 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 महिन्यांमध्ये दिले जातात। आतापर्यंत एकूण 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आता 20व्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे। हा हप्ता तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला ई KYC करणे आवश्यक आहे। जर तुम्ही आतापर्यंत ते केले नसेल तर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे। बघा सर्वात मोठी अपडेट आहे, बघा तुम्ही सर्वांनी KYC करून घ्या बरं। जरी KYC केली नाही तर PM किसान योजनेचा जो काही जून महिन्याचा आता हप्ता असणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही जरी KYC केली नसेल तर। त्यामुळे पटकन KYC करा, जरी ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आताची सर्वात मोठी बातमी ई KYC करणे गरजेचे आहे PM किसान योजनेसाठी। आलं तुमच्या लक्षात? चला पुढील बातमी बघा आता। चला बातमी नंबर 3 बघा आता। घरकुल लाभार्थ्यांना ऑफलाईन 5 ब्रास रेती मोफत मिळणार। बघा मागील अनेक महिलांपासून गडचिरोली जिल्ह्यात शासकीय स्तरावरून मंजूर घरकुलाचे बांधकाम रेती अभावी रखडल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले होते। राज्य शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना ऑनलाईन रेतीची मागणी करण्यासाठी नेटवर्क अभावी ऑनलाईन होणे शक्य नव्हते। एवढेच नव्हे तर चोरीच्या मार्गाने रेतीचा दर गगनला भिडला होता। त्यामुळे शेकडो घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असताना सुद्धा रेती मिळत नसल्याने देसाईगंज तालुक्यातील बऱ्याच घराची कामे थांबली होती। बघा देसाईगंज तालुक्यातील जी घराची कामे ती थांबली होती। रेती उपलब्ध करून द्यावी याकरिता माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी मागणी केली होती। गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने त्यांची ही मागणी मंजूर झाली आहे। घरकुल लाभार्थ्यांना आता ऑफलाईन 5 ब्रास रेती मोफत मिळणार आहे। बघा घरकुलसाठी आता बघा इथे आवास योजनेमार्फत जे काही घरकुल मिळतात प्रधानमंत्री, हे बघा इथे तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही घरकुल मिळतात आता त्यांना 5 ब्रास जी रेती आहे ती मोफत देखील मिळणार आहे। हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। चला ही बातमी तुम्हाला समजली। आता पुढील बातमी बघा आता, ही बातमी पण तुम्हाला समजली। पुढील बातमी बघा आता। त्यानंतर बातमी क्रमांक 4 जाणून घ्या आजचे निंबू, लसूण, तूर, पपई आणि सोयाबीनचे बाजारभाव संदर्भात माहिती आहे। बघा राज्यात वादळी पावसामुळे लिंबाच्या दरावर परिणाम दिसून आला। वादळामुळे काही लिंबू बागाचे नुकसान झाले। आज लिंबाला बाजारात सरासरी 5,000 ते 6,000 रुपयाचा भाव मिळत आहे। बाजारात लसणाची आवक चांगलीच सुरू आहे। सध्या लसणाला प्रति क्विंटल 6,000 ते 7,000 रुपये भाव मिळत आहे। देशातील बाजारात तुरीचे भाव दबावताच आहेत। बघा बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे। सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 6,900 ते 7,300 रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे। वादळी पावसाच्या पपईच्या दरावरही परिणाम दिसून आला। राज्यातील अनेक बाजारात पपईच्या भावात नरमाई दिसून आली। सध्या पपईला सरासरी प्रति क्विंटल 1,100 ते 1,400 रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत। देशातील बाजारात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 4,300 रुपयाचा दर आहे। ओके, तर बघा आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या महत्त्वाच्या बातम्या, ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण तुम्हाला सर्व माहिती मी दिली। ओके, चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्व माहिती तुम्हाला एकदम सोप्या सिंपल भाषेत मी सांगितलं। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम माहिती दिली, त्यानंतर जे काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला सांगितलं। सर्व माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितली। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात ताज्या बातम्या संदर्भात रोज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।